नमस्कार सर्वांना, शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि पालकाचा रंग अजिबात चेंज झालेला नाहीये। पालकाचा रंग हिरवाच राहिलेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीलाही अगदी भारी झालं होतं। चला मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी आता आपण वाटण तयार करू घेऊया। त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यात आता किंचितभर मीठ टाकून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता किती स्मूथ पेस्ट झालेली आहे तयार। आपल्याला याच कन्सिस्टन्सीची पेस्ट हवी आहे। त्यानंतर आता आपण ती पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। एक मीडियम साईजचा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे, त्याची प्युरी तयार करून घेऊया आपण। त्या पिकलेलाच टोमॅटो घ्यायचा आहे, जर लहान असेल तर 2 घ्या। बघू शकता प्युरी पण आपली तयार आहे। प्युरी पण आपण साईडला काढून घेऊया। आता इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे। पालक छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालक घेताना कोवळा बघून घ्यायचा। आता आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत, म्हणजेच उकळत्या पाण्यामध्ये आपण काढून घेणार आहोत पालकाला। थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला, जास्त वेळ पण नका ठेवू। पाणी ज्यावेळेस उकळन त्यावेळेस 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 सेकंद पालक आपल्याला त्यामध्ये डीप करायचं आहे। त्यानंतर फ्रीजमधलं थंड पाणी घेऊ शकता किंवा साधं आपलं रूम टेम्परेचरवरचं पाणी घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला पालक सगळी काढून घ्यायची आहे। पालक त्यात 10 ते 15 मिनिटं ठेवायचे आहे, जेणेकरून पालकाचा रंग आपला चेंज होणार नाही। आता ही पालक पूर्णपणे आपल्याला निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। पालक पूर्णपणे स्क्वीज करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून आपल्याला छान प्युरी तयार करून घ्यायची आहे। कोथिंबीरीमुळे पण आणखीन जास्त छान हिरवा रंग येतो। बघू शकता पालकाचा रंग अजिबात आपला चेंज झालेला नाहीये। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे। त्यानंतर दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरं जास्त टाकू नका। त्यानंतर त्यात आपण तयार करून घेतलेली कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण टाकून घेणार आहोत आणि हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे सर्व तुम्ही मीडियम गॅसवरतीच करा। कांदा जर कच्चा राहिला तर त्याची टेस्ट अजिबात चांगली येत नाही। कांदा छान परतून झालेला आहे, आपलं वाटण छान परतून झालेलं आहे। त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे देखील सर्व छान तेलात परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपण त्यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत परतल्यामुळे भाजीला आपल्या चव अगदी अप्रतिम येते। बघू शकता मसाला आपला छान परतून झाला आहे। त्यानंतर आपण तयार करून घेतलेली पालकाची प्युरी टाकून घ्यायची आहे। पालकाची प्युरी टाकल्यानंतर मसाला छान तिला परतून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं थोडीशी प्युरी आपण पाणी टाकून विसळून घेणार आहोत आणि ती पण यामध्ये टाकून घेणार आहोत। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। पालक आपला ऑलरेडी अर्धा शिजलेलाच आहे, तरी पण आपण 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला त्याला एक उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर पालकाचा हलकासा रंग आपला चेंज झालेला दिसत आहे, तरी पण आपण अजून 5 ते 10 मिनिटं पालक आपण शिजवून घेणार आहोत। तुम्हाला जर यापेक्षा पातळ ग्रेव्ही हवी असेल तर अजून पातळ देखील करू शकता, पण चपातीसोबत खाणार असाल तर एवढी ठीक आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ इथं मी सेंधव नमक वापरलेलं आहे आणि आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर पण आपण टाकून घेणार आहोत। पनीर जर तुम्हाला तळून टाकायचं असेल तरी देखील टाकू शकता। तळून टाकला तरी या स्टेजला तुम्ही पनीर टाकू शकता। आधी टाकायचं नाही पनीर, नाही तर तो चिवी होतो जास्त। आता आपण पूर्णपणे भाजी मिक्स करून घेऊया। पनीर टाकल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, फक्त 2 ते 3 सेकंद आपण भाजी ठेवणार आहोत। त्यानंतर आपण तडका करून घेऊया। इथे मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे, 1 चमचा तेल घेतलेला आहे। त्या तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे। लसूण इथे तुम्ही ठेचून देखील टाकू शकता। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे, ती छान परतून घेऊया। बघू शकता आपला तडका तयार आहे। आता गरम गरम तडका आपण गरम गरम भाजीवरती टाकून घेणार आहोत। किती सुंदर दिसत आहे भाजी, तशीच चवीलाही अगदी अप्रतिम झाली होती। ही भाजी चपाती संग, रोटी संग आणि भाता संग अगदी अप्रतिम लागते। चला आपण गरम गरम भाजी सर्व करून घेऊया। अशाच माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि स्किप न करता व्हिडिओ पाहत जा। आणि रेसिपीज आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगत जा।